आरोपांचे, शहकाटशहांचे, कुरघोडींचे आणि राजकीय हेवळ्या दाव्यांच्या नव्या बहराचे. आता रोजचा दिवस एका नव्या विषयाने गाजणारच आणि आजचा दिवस गाजवला तो उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपानं. शिवाय निवडणुका जवळ आल्यामुळे नेहमीप्रमाणे युती आघाड्यांची चर्चा रंगली आहे आणि यावरच सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत झिरो आवरमध्ये. त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. पार्थ पवारांच्या अमेडिया या कंपनीला सरकारी जमीन आणि ती सुद्धा अत्यंत स्वस्तात दिली गेली. या व्यवहाराचं मुद्रांक शुल्कही माफ केलं गेलं. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपामुळेच आज राजकारण ढवळून निघालंय. विरोधकांची टीका, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, त्यानंतर झालेलं निलंबन, अजितदादांचं मीडियाला टाळणं आणि नंतर दम भरणं, सुप्रिया सुळे आपल्या भाच्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याचवेळी एकनाथ खडसेंनी अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करणं, असा सगळा राजकीय मसाला यामध्ये भरलेला आहे. हे सगळं सविस्तर बघण्याआधी आणि त्यावर चर्चा करण्याआधी आम्ही विचारलेला आजचा पहिला प्रश्न आपण पाहूयात. त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, पार्थ पवारांवरती स्वस्तात जमीन लाटल्याचा आरोप आहे. आगामी निवडणुकीमध्ये अजित पवारांना याचा फटका बसेल का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. प्रश्न अजूनही लाईव्ह आहे. आता पार्थ पवारांवरती नेमके कोणते आरोप झालेत आणि त्याबाबत आतापर्यंत काय काय कारवाई झाली आहे ती आपण बघूयात. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला 1800 कोटी रुपये किंमत असलेली सरकारी जमीन 125 कोटींची स्टॅम्प ड्युटी चुकवण्यासाठी अवघ्या 300 कोटींमध्ये दिली गेली असा आरोप झालाय. ही सरकारी जमीन महार वतनाची आहे आणि झालेल्या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटीपोटी केवळ 500 रुपये मोजण्यात आलेत असा आरोप केला गेलाय. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा आरोप केला आणि विरोधकांनी तात्काळ आक्रमक पवित्रा घेतला आणि मग मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली अगदी त्वरित चौकशी समिती स्थापन झाली. शिवाय पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही त्वरित निलंबित करण्यात आलं. पार्थ पवारांच्या अमेडिया या कंपनीला नोटीसही बजावण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या तोंडावरती या आरोपांच्या अनुषंगाने घडामोडी इतक्या वेगात घडल्या आहेत की पार्थ पवारांवरील आरोपांमागे नेमकं कोण आहे हा प्रश्न उपस्थित होणंही अतिशय स्वाभाविक आहे. दरम्यान अजितदादा हे मुंबईत बैठकांमध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांनी दुपारी प्रतिक्रिया दिली नाही. संध्याकाळी 6च्या सुमारास त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आणखीनच गोंधळात टाकणारी अशी आहे. 3 महिन्यापूर्वीच आपल्या कानावर असं काहीतरी आलं होतं आणि चुकीचं काहीही केलेलं चालणार नाही असं बजावलं होतं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. या प्रकरणाची चौकशी करावी, आपला याच्याशी काहीही संबंध नाही असंही दादांचं म्हणणं आहे. ऐकूयात. मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं. त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही. असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही. उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल. मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही. मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते. तर अशी प्रतिक्रिया आहे अजित पवारांची. पार्थ पवारांवरच्या या आरोपानंतर विरोधक मात्र लगेच